नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आदित्याचं संपूर्ण दिवसाचं मील रुटीन शेअर करणार आहे, कारण याबद्दल बऱ्याचशा मॉम्सनी मला रिक्वेस्ट केलेले आहेत। काही जणांचं तर म्हणणं आहे की डेली हे रुटीन शेअर करा, पण डेली तर जमणार नाही, पण आठवड्यातून एकदा दोनदा जसं मला पॉसिबल होईल त्यानुसार मी तुमच्यासोबत हे रुटीन शेअर करेन। 8 दिवसांनी आदित्याला 10 महिने पूर्ण होणार आहेत आणि आता आदित्य बऱ्यापैकी आम्ही जे खातो ते सगळे पदार्थ खात असतो। आता हे मी आदित्याला बनवत असताना कशा पद्धतीने बनवते जेणेकरून मलाही जास्त वेगळं काही बनवावं लागत नाही किंवा काही वेगळं करावं लागत नाही, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। सगळ्यात पहिली जी रेसिपी आहे ती आहे ब्रेकफास्ट रेसिपी। जनरली 9:30च्या दरम्यान मी आदित्याला ब्रेकफास्ट देते, मी सुद्धा त्याच दरम्यान ब्रेकफास्ट करते आणि आज मी आदित्याला बनवलेला आहे हा शेंगाडा पिठाचा शिरा। हा शिरा बाळासाठी तर हेल्दी आहेच, पण आईसाठी सुद्धा तेवढ्याच फायद्याचा आहे। पचायला हलका आहे, खूप सारे मिनरल्स यामध्ये आहेत, वेट मॅनेज करण्यासाठी मदत करतो, कॅलरीज कमी असल्या तरी सुद्धा बाळाला भरपूर न्यूट्रिशन देणार आहे आणि शिवाय टीदिंग पेन रिलीफ करण्यासाठी सुद्धा हा खूप फायद्याचा आहे। तर सकाळी मी आणि आदित्यासाठी हा शिरा मी बनवते आहे, त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला थोडीशी जास्त वाटेल। इथे साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी मी हे शेंगाडा पीठ घेतलेलं आहे, जे तुपामध्ये आपल्याला रोस्ट करायचं आहे। सुरुवातीला मी अर्धा चमच्याच्या आसपास तूप घातलं होतं आणि त्यानंतर परत अर्धा चमचा तूप घातलेला आहे, म्हणजे सगळं मिळून 1 चमचा तूप मी यामध्ये वापरलेलं आहे। आणि छान असं अगदी लो फ्लेमवरती जोपर्यंत हे जे पीठ आहे हे रवाळ बनत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे तुपासोबत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं छान हे भाजाल ना तेवढा याचा जो फ्लेवर आहे हे वाढायला मदत होते। आता पिठाचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे छान सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये पाणी किंवा दूध घालू शकता। तर आधी त्याला मी अजून हे ॲनिमल मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क दिलेलं नाही, त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे। बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही ॲनिमल मिल्क वापरू शकता। जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल तर ही पूर्ण रेसिपी पाण्यामध्ये बनवा आणि सगळ्यात शेवटी बाळाला देण्यापूर्वी थोडंसं फॉर्म्युला मिल्क ॲड करून तुम्ही ते बाळाला देऊ शकता। याचा फ्लेवर वाढवण्यासाठी मी यामध्ये इलायची पावडर थोडीशी ॲड केलेली आहे। छान असं हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्याच वेळामध्ये हे दाटसर बनायला लागतं, ज्या पद्धतीने नाचणीचं पीठ बनतं ना तर त्याच पद्धतीने हे सुद्धा बनतं आणि तेवढंच स्मूथ आणि फ्लफी असं आहे। यामध्ये मी थोडासा गूळ सुद्धा ॲड केलेला आहे, तुम्ही ड्रायफ्रूट पावडर सुद्धा घालू शकता। मी बनवलेली ड्रायफ्रूट पावडर संपलेली आहे, लवकरच मला नवीन बनवायची आहे। तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा, मी ती सुद्धा लवकरच शेअर करेन। त्याचबरोबर यामध्ये मी थोडीशी टाकलेली आहे सुंठ पावडर किंवा ड्राय जिंजर पावडर। ही टोटली ऑप्शनल आहे, टाकायलाच हवं असं नाही, पण आमच्याकडचं वातावरण थोडंसं बदलतं आहे। अद्वैतला सुद्धा थोडीशी सर्दी झालेली आहे आणि आदित्याला होऊ नये यासाठी हे छोटीशी प्रिकॉशन मी इथे घेतलेली आहे। थोडंसं घट्टसर वाटत होतं म्हणून थोडं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि याची छान अशी क्रीमी पेस्ट बनवलेली आहे किंवा छान असं याचं टेक्स्चर झालेलं आहे। तर अशी ही जे काही शेंगाडा पिठाचा शिरा आहे हा लहान बाळांसाठी सकाळच्या वेळेमध्ये तर अगदी बेस्ट आहे। यामध्ये भरपूर पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम असं आहे। बाळाची हाडं, ब्रेन डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने बूस्ट व्हायला मदत होते, बाळाला भरपूर असं पोषण मिळतं। थोडंसं जरी खाल्लं ना बाळाने तरी सुद्धा बाळासाठी हे पुरेसं आहे। आणि आईसाठी म्हणाल तर डिलिव्हरीच्या दरम्यान झालेले जे काही लॉसेस आहेत हे भरून निघतात, हाडं छान राहतात, जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो तर तोही बॅलन्स व्हायला मदत होते, केस आणि त्वचाही छान होते। त्यामुळे आई आणि बाळ दोघांसाठी सुद्धा हा अगदी बेस्ट आहे, खूप क्विकली बनतो आणि तेवढाच टेस्टी सुद्धा लागतो। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि मुलांना आठवड्यातून 2-3 वेळा तरी हा शेंगाडा पिठाचा शिरा जरूर द्या। त्यानंतर साधारणतः 11-11:30च्या दरम्यान आदित्याला मी स्नॅक दिलेलं आहे, जे आहे चुरमुरे। इथे मी त्याला हाताने खायला दिलेले आहेत, पण आज माहीत नाही काय प्रत्येक गोष्टीची त्याला ग्रॅव्हिटी चेक करायची होती, म्हणजे हातात येणारी गोष्ट अगदी जेवढे शक्य होईल तेवढा लांब तो टाकत होता। कसाबसा हे जे चुरमुरे आहेत हे थोडेसे त्याने खाल्ले, परंतु बऱ्यापैकी तर हे फेकायचंच चाललेलं होतं। मीही मधून अधून त्याला हे जे चिरमुरे आहेत हे देत होते आणि मध्ये तो थोडंसं खात होता तो, पण खूप जास्त नाही। बाकीचा त्याला खेळ सुचायला लागलेला होता, झोपेतून उठल्यानंतर भूकही लागली होती, त्यामुळे थोडेफार हात मध्ये आधी तोंडामध्ये जात होते, परंतु जसं त्याला समजलं की हे फेकल्यानंतर लांब जातात किंवा आपण उचलू शकतो, फेकू शकतो, तर बऱ्याचशा गोष्टी इथे चालू होत्या आणि काही हे व्यवस्थित खाल्लेलं नाही आणि म्हणून थोडंसं त्याचं आणखी पोट भरावं किंवा त्याला आणखी खायचं होतं म्हणून मी त्यानंतर त्याला ऑरेंज सुद्धा दिलेलं आहे। एक छोटं ऑरेंज मी इथे त्याला त्याच्या हाताने खायला दिलं आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप छान पद्धतीने तो खातो आहे। त्यानंतर साधारणतः 1:30च्या आसपास मी त्याला लंच दिला। आज आमच्याकडे छान असं ऊन पडलेलं होतं, त्यामुळे आज लंच आम्ही बाहेर आमच्या गार्डनमध्ये बसून केला आणि हा सुद्धा मी बटाट्याचा पराठा बनवलेला आहे, जो सगळ्यांसाठी बनवायचा होता। मी आदित्यसाठी थोडंसं वेगळं जे स्टफिंग आहे हे बनवलं होतं। 1 बटाटा हळद टाकून मी उकडलेला होता, तो मी किसून घेतलेला आहे।
अर्धा जो लसूण आहे तो सुद्धा छोट्या आल्याच्या खिसणीने खिसलेला आहे. छोटा आल्याचा तुकडा, अगदी थोडंसं आलं मी यामध्ये खिसून घातलेलं आहे, ज्यामुळे याचा फ्लेवरही छान वाढायला मदत होईल. यासोबतच तुम्हाला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. बाळ मोठं असेल, थोडंसं तिखट खात असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हे कस्टमाइज करू शकता. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, बारीक चिरलेली इथे पालक मी घातलेली आहे. तुम्ही इतरही भाज्या घालू शकता, हे टोटली ऑप्शनल आहे. थोडासा गरम मसाला यामध्ये ॲड केलेला आहे. ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे, ज्यामुळे याचा फ्लेवर आणखी छान वाढायला मदत होते. आणि हे छान असं मिक्स करायचं आहे. आता तुम्ही यामध्ये थोडंसं चीजसुद्धा घातलं तरीही हरकत नाही, खूप टेस्टी बनतो. पण मी हे आधी त्याला दह्यासोबत देणार होते आणि म्हणून मी चीज यामध्ये ॲड केलेलं नाही. त्यानंतर आपण जसा नॉर्मल पराठा बनवतो तर त्याच पद्धतीने स्टफिंग करून जास्तीत जास्त याच्यामध्ये हे जे काही आपण बनवलेलं फिलिंग आहे हे घालून जो पराठा आहे हा बनवायचा आहे. तर मी इथे छोटे छोटे 2 पराठे बनवलेले होते, ज्यापैकी आदित्यने ऑलमोस्ट एक छोटा पराठा इथे खाल्लेला आहे. थोडासा त्यामधला ठेवलाच होता, परंतु ऑलमोस्ट एक किंवा एक पराठा म्हणू शकता तुम्ही ते खाल्लेला आहे. आता दोन्ही बाजूनी मी हा जो पराठा आहे हा छान असा भाजून घेतलेला आहे. तेल किंवा तुपाचा वापर करू शकता, मी इथे तेलच लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुललेला हा पराठा तयार होतो आणि बाळसुद्धा खूप एन्जॉय करतो. आता आदित्याला सुद्धा एकही दात नाही, पण तरीसुद्धा हे जे काही सॉफ्ट पराठे आहे हे तो खाऊ शकतो. आता बाळ हे कसं खाऊ शकतं याबद्दल आपला एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला दात नसले तरी असे पराठे देऊ शकता आणि द्यायला सुद्धा हवेत, कारण याचे फायदे खूप जास्त आहेत. बाळ चावून खायला शिकतो, बोलायला लवकर शिकतो, बाळाचा हँड आय कोऑर्डिनेशन छान होतं. आता आज आम्ही बाहेर बसलो होतो, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तिथे दिसत सुद्धा होत्या आणि जसं मी सांगितलं की आज सकाळपासून त्याला ग्रॅव्हिटी चेक करायची होती आणि म्हणून हातात आलेली प्रत्येक गोष्ट तो खाली टाकत होता, लांब फेकत होता, मग त्याला पाहत होता. हा पराठासुद्धा मी त्याला पहिला सुरुवातीला हाताने खायला दिला, पण त्याला तो काही खायचा नव्हता. शिवाय बाहेर बसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी दिसत सुद्धा होता, थोडं डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे त्यांनी हाताने नाही खाल्लं, मी त्याला भरवलं. त्यानंतर साधारणतः 4-4:30च्या दरम्यान त्याचा दुसऱ्या स्नॅकचा टाईम येतो आणि या स्नॅकमध्ये मी त्याला दिलेला आहे आज ओट्स आणि बनाना पॅनकेक. हे बनवणंसुद्धा खूप सोपं आहे. एक अर्ध केळ छान पिकलेलं मी घेतलेलं आहे. 3-4 चमचे ओट्स टाकायचे आहेत, वेलदोडे पावडर आणि इथे मी सिनेमन किंवा दालचिनीची पावडर ॲड करणार आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केलं तरीही चालेल. त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे, साधारणतः अर्धा कप. आणि याची एक खूप जास्त पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे किंवा एक बॅटर बनवायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असायला हवी. तुम्ही यामध्ये थोडंसं नाचणीचं पीठ किंवा गव्हाचं पीठही ॲड करू शकता. तव्यामध्ये मी इथे तूप लावलेलं आहे आणि त्यावरती हा जो पॅनकेक आहे हा आपल्याला बनवायचा आहे. वरून फक्त हे बॅटर असं सोडायचं आहे, पळीने किंवा चमच्याने तुम्हाला फिरवायची गरज नाही, कारण हे फ्लपी बनायला हवं, सॉफ्ट बनायला हवं. यासाठी कवर करून साधारणतः 1 मिनिटापर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये बनाना असल्या कारणामुळे थोडंसं हे सुरुवातीला आपल्याला चिकट किंवा पातळ वाटतं, लवकर घट्ट होत नाही, पण लो फ्लेमवरती तुम्हाला हा जो पॅनकेक आहे हा छान असा भाजून घ्यायचा. आणि तुम्ही पाहू शकता खूप फ्लपी आणि छान असा हा पॅनकेक बनतो, जो तुम्ही बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर थोड्याशा मधासोबत हे देऊ शकता किंवा जे चॉकलेट सिरप आहे त्यासोबत देऊ शकता किंवा आहे असंही देऊ शकता. आदित्याने तर आहे असं हे खूप छान एन्जॉय केलेलं आहे. खूप टेस्टी बनतं, हेल्दी बनतं, खूप झटपट बनतं. 8 महिन्यापेक्षा मोठं बाळ दात नसेल तरीसुद्धा खूप फास्ट आणि व्यवस्थितरित्या खाऊ शकतो. बाळाचं वजन वाढवण्यासाठी सुद्धा हा खूप जास्त फायद्याचा आहे. तर असं होतं हे स्नॅक, कारण आज आदित्याने स्नॅक काही प्रॉपर खाल्लेलं नव्हतं, शिवाय लंचसुद्धा व्यवस्थित केलं नव्हतं. त्यानंतर साधारणतः 8-8:30च्या दरम्यान येतो त्याचा डिनर टाईम. आज डिनरमध्ये मी आज त्याच्यासाठी बनवलेला होता पनीर राईस. आता हे जे पनीर आहे हे मी घरी नेहमीच बनवते आणि याची रेसिपीसुद्धा या अगोदर मी शेअर केलेली आहे. आता हे जे पनीर बनवलेलं होतं यामधला एक छोटासा क्यूब मी घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. साधारणतः आपलं जे नॉर्मल पनीर क्यूब असतात तर त्याचे एक 3-4 क्यूब असतील, तर हे मी हाताने असे कुस्करून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि ही पेस्ट बनवलेली आहे, कारण आज सगळ्यांसाठीच पनीर बनवत होतं आणि त्यावेळी मी आपण जे पनीरच्या भाजीसाठी कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, त्यानंतर मी थोडेसे तीळ आणि कोथिंबीर घालून जी पेस्ट बनवलेली होती तर तीच पेस्ट आहे. आधी त्याला बनवायची होती म्हणून मी मीठ त्यामध्ये टाकलेलं नव्हतं. ही पेस्ट मी बनवलेली होती, त्यापैकी 2 चमचे पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे तेलामध्ये. थोडीशी हळद घालून आपल्याला ही तेलासोबत थोडा वेळ परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जे बारीक केलेलं किंवा स्क्रॅम्बल केलेलं जे
पनीर होतं ते मी ॲड केलेलं आहे. छान असं यासोबत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं जे गुठळ्या आहेत या फोडून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे भात. भात ऑलरेडी मी शिजवलेला होता, जो सॉफ्ट आणि आत्ताच जस्ट शिजलेला गरम गरम असा भात आहे, तो मी यामध्ये ॲड केलेला आहे. आणि हे घट्टसर होतं. बाळ मोठं असेल तर तुम्ही हे तसंही देऊ शकता, परंतु थोडंसं आणखी हे सॉफ्ट बनावं आणि छान ब्लेंड व्हावं यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आणि झाकून साधारणतः 1-2 मिनिटापर्यंत आपल्याला परत हे शिजवून घ्यायचं आहे. पहा, 1-2 मिनिटातच ही रेसिपी बनते. तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही. जे आपण बनवतो त्यातलंच फक्त थोडंसं अगोदर एक प्रिपेअर करून, म्हणजे मीठ वगैरे न घालता आपल्याला थोडं वेगळं काढावं लागतं. आणि असं हे बाळासाठी खूप हेल्दी आणि खूप क्विक असं हेल्दी काहीतरी बनतं, जे तुम्हाला वेगळं काही बनवण्याची गरज नाही. आपण जे खातो ते बाळ खातो आणि हेल्दीसुद्धा बनतं. तर असा हा पनीर राईस आधी त्याला तर खूप जास्त आवडला. अगदी चमच्यापुढे यायच्या अगोदरच तोंड होत होतं आणि परत परत तो खाण्यासाठी सुद्धा धडपडत होता. आम्हीसुद्धा इथे जेवायला बसलो होतो. आमच्या ताटामध्ये पनीरची भाजी त्याला दिसत होती आणि तीही त्याला खायची होती, परंतु मी त्याला हा पनीर राईस देत होते आणि तो खूप छान तो एन्जॉय करतो. आता आधी ते बसून इकडे तिकडे फिरतो सुद्धा, परंतु पनीर राईस जोपर्यंत पुढे होता ना तोपर्यंत तो अजिबात हालत नव्हता. मोबाईल त्याला मध्ये मध्ये घ्यायचा होता. तर असं असतं आदित्याचं दिवसभराचं रुटीन. यामधली कोणती रेसिपी तुम्हाला आवडली मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. बाय.